गुरुकुलन म्हणजे नेमकं काय आणि इथे सांस्कृतिक शिक्षण दिलं जातं का? प्राकृतिक शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि इथे फक्त खेळच खेळले जातात का अजून काही? तर गुरुकुलमध्ये सांस्कृतिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचं ज्ञान घेताना शिक्षण हे प्राकृतिक पद्धतीने दिलं जातं. त्या सांस्कृतिक आणि आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम नेमका कसा असतो? 4 भाषाविषयी शिकवले जातात गुरुकुलमध्ये: मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत. अभ्यासा व्यतिरिक्त अजून काय उपक्रम घेतले जातात स्वदेशी गुरुकुलमध्ये? गाई काय खातात, बैल कशा असतात, गिरगाई कशा असतात, हे सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. एक 3 वर्षाचा मुलगा कॉम्प्लेक्स शेप्स वगैरे बनवण्याचा त्याच्या मनाने प्रयत्न करतो. बुद्धिवर्धक खेळ म्हणजे नक्की काय असतं? अभ्यासक्रम आणि शिक्षण समजलं, पण इथे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं राहतं? गुरुकुलमध्ये गुरुकुलचं प्रमाणपत्र आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. हे NIOS म्हणजे आहे काय? नमस्ते, मी विशाल. आज आपण स्वदेशी गुरुकुलम या विषयावर चर्चा करणार आहोत. स्वदेशी गुरुकुलम म्हणजे नेमकं काय, तिथं काय शिकवलं जातं, कशा पद्धतीची इथं शिक्षण प्रणाली आहे, त्या बाबतीत आपण चर्चा करणार. स्वदेशी गुरुकुलम म्हणजे काय या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यावर आहेत मेघाताई. नमस्ते मेघाताई. नमस्ते, माझं नाव मेघा गपाट. मी स्वदेशी गुरुकुलमध्ये अध्यापिका आहे आणि गुरुकुल म्हणजे नेमकं काय या सगळ्या गोष्टी आज मी स्पष्ट करणार आहे. गुरुकुलन म्हणजे नेमकं काय आणि इथे सांस्कृतिक शिक्षण दिलं जातं का? तर गुरुकुल हे एक भारतीय विद्यापीठ आहे आणि गुरुकुल म्हटलं की सर्वांची एकच मनस्थिती उभं राहते किंवा मनात एक चित्र उभं राहतं गुरुकुलचं, की जे पौराणिक काळातले गुरुकुल होते जिथे एक गुरु असायचे आणि सर्व शिष्य तिथं शिकायला यायचे. परंतु गुरुकुलमध्ये फक्त सांस्कृतिकच नाही, आधुनिक पण शिक्षण दिलं जातं आणि दोन्हीचा समन्वय साधून व्यवस्थितपणे गुरुकुलमध्ये ते मुलांमध्ये रुजवलं जातं. पूर्णपणे नवीन पद्धतीने, म्हणजे जुन्या काळात तिथं राहणं वगैरे असायचं, सर्व गोष्टी तिथं सगळ्या गोष्टी मुलांना शिकवल्या जायच्या. तर आत्ताच्या कल्चरप्रमाणे म्हणजे मुलं आईवडिलांकडे पण राहतील आणि गुरुकुलमधलं पण ज्ञान घेतील, या दोन्ही पद्धती चालणार इथे. दुसरा प्रश्न असा आहे, प्राकृतिक शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि इथे फक्त खेळच खेळले जातात का अजून काही? तर गुरुकुलमध्ये सांस्कृतिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचं ज्ञान घेताना शिक्षण हे प्राकृतिक पद्धतीने दिलं जातं. त्यासाठी गुरुकुल हे निसर्गाच्या सान्निध्यात आहे. चहूबाजूने निसर्ग लाभलेला आहे गुरुकुलला आणि गुरुकुलच्या आजूबाजूला सगळं जे वातावरण आहे ते एकदम नैसर्गिक उपलब्ध केलेलं आहे. त्या नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण हे कुठल्याही पेन्सिल हातात न देता किंवा पुस्तकाबाहेरचं जे ज्ञान आहे ते सर्वप्रथम घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुस्तकातल्या पण ज्या अवघड संकल्पना आहेत त्या अतिशय सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी वेगवेगळे खेळ निर्माण करून त्या त्यांच्यामध्ये रुजवल्या जातात. तर खेळ म्हणजे प्राकृतिक शिक्षणात फक्त खेळच नाही, जे खेळ घेतले जातात ते नियोजित खेळ असतात, शिक्षकांच्या निर्देशनाखाली घेतले जातात आणि प्रत्येक खेळ ह्याच्यातून मुलं काय शिकतील हे पाहिलं जातं. थोडक्यात एक प्रकारे आधीच्या काळात जसं खेळातून मुलांना ज्ञान दिलं, या सगळ्या गोष्टींमधून मुलांमध्ये त्यांचा अनुभव वाढायचा आणि त्यामुळे ते जास्त ज्ञान घेत होते. त्याचप्रमाणे गुरुकुलमध्ये पण अशा गोष्टी तयार केल्या जातात की त्यांना अनुभवातून शिकायला मिळेल. म्हणजे थोडक्यात तेच उदाहरण झाला आजच्या काळात आजच्या पद्धतीनं तुम्ही शिकवता एक प्रकारे. पुढचा प्रश्न असा आहे की या सांस्कृतिक आणि आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम नेमका कसा असतो? तर गुरुकुलमध्ये सर्वप्रथम मी दिनचर्येपासून सुरुवात करते. सुरुवातीला मुलं जेव्हा गुरुकुलमध्ये येतात त्या आल्या अगोदर झाडांना पाणी घालतात. त्यानंतर त्यांची पूजा पाठ, जे मुलं झाडं देवासाठी फुलं घेऊन येणे, त्याच्यानंतर योगाभ्यास करतात, प्राणायाम करतात, त्याच्यानंतर मंत्रोच्चारण करतात. अशी त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. त्याच्यानंतर मग अकॅडमिकवाला अभ्यास सुरू होतो. मग त्या अभ्यासात आज जर ॲडिशन शिकवायचं आहे तर ॲडिशनसाठी वेगवेगळे खेळ उपलब्ध केलेले असतात किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांच्या थ्रू त्यांना ती गोष्ट शिकवली जाते. सांस्कृतिक शिक्षणात भारताचा गौरव असणारा भारताचा इतिहास मुलांमध्ये रुजवण्यासाठी रोज एक गोष्ट सांगितली जाते आणि रोज ती वेगळ्या भाषेत सांगितली जाते. आज ही गोष्ट या भाषेत, उद्या ती गोष्ट वेगळ्या भाषेत. अशा प्रकारे हा झाला सगळा सांस्कृतिक अभ्यास. त्यानंतर मुलांमध्ये संस्कार रुजवले जातात. त्यासाठी एकमेकांना नमस्ते करणं, धन्यवाद बोलणं, या सगळ्या गोष्टी, मोठ्यांचा सन्मान करणं. त्यानंतर आधुनिक अभ्यासक्रमामध्ये मुलांना विज्ञान म्हणजेच पर्यावरण अभ्यास, गणित
त्याचबरोबर विविध कला जसं पेंटिंग झालं, वेगळ्या वेगळ्या कला शिकवल्या जातात. त्याचबरोबर लेखन वाचन योग्य वयात आल्यानंतरच लेखन वाचन करून घेतलं जातं. आणि 4 भाषाविषय शिकवले जातात गुरुकुलमध्ये: मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत. तर या भाषा शिकवण्याची जी पद्धत आहे ती अशी आहे की कुठलीही भाषा पाठांतर करून शिकवली जात नाही. इथे मुलांना गोष्टींच्या माध्यमातून किंवा एकमेकांच्या संवादाच्या माध्यमातून भाषाविषयी शिकवला जातो. ना की फक्त पाठांतर करणे, रट्टा मारणे किंवा हे करणे अशी पद्धत नाही. पाठांतराच्या माध्यमातून आपण जी इंग्रजी शिकलो ते 15 वर्ष झालं आपण शाळेत इंग्रजी विषय शिकलो पण आपल्याला इंग्रजी आली नाही. पण मूल आपली मातृभाषा 3 वर्षात ते 2.5 ते 3 वर्षात पूर्ण बोलायला शिकतं. बरोबर. मग तेच आहे की पाठांतरातून जी 15 वर्षात भाषा शिकत नाही ती आपण ऐकून आणि स्वतः उपयोग करून 3 ते 2.5 वर्षात शिकू शकतो. पुढचा प्रश्न असा आहे की अभ्यासाव्यतिरिक्त अजून काय उपक्रम घेतले जातात स्वदेशी गुरुकुलमध्ये? तर गुरुकुलमचा करिक्युलम असा असतो की फक्त अभ्यासच घेतला जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरेच म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं जातं. त्यांच्या पंचकोशीय विकास व्हावा त्याच्यासाठी त्यांची शारीरिक वाढ होण्यासाठी वेगळे शारीरिक खेळ किंवा डोंगरावरती चढणे, त्याच्याबरोबर पावसाचं जर वातावरण असेल तर इथं ओढे वगैरे वाहतात तर ओढ्यांच्या जवळ त्यांना नेणे, सर्व गोष्टी स्वतः अनुभव करणे, या सगळ्या गोष्टी फिजिकल ग्रोथसाठी. त्याच्यानंतर त्यांच्या मानसिक बुद्धीच्या वाढीसाठी वेगवेगळे बुद्धिवर्धक खेळ घेतले जातात की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या असे खेळ घेतले जातात की त्यांच्या दोन्ही हातांचा उपयोग असेल, दोन्ही पायांचा उपयोग असेल, एका वेळी 2 कामं केली जातील असे. त्यानंतर गुरुकुलमध्ये बाहेर वेगळ्या व्हिजिट घेतल्या जातात जिथं मुलांना आम्ही घेऊन बाहेर जातो. जसं की लास्ट इयरमध्ये गुरुकुलला गोशाळेत मुलांना घेऊन गेलो, त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेलो होतो, संगीत विद्यालयामध्ये घेऊन गेलो होतो. तर जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकवले जातात दुसऱ्या शाळेत पिक्चर्सच्या माध्यमातून ते त्यांना स्वतः डोळ्यांनी पाहून शिकायला भेटले. त्यामुळं काय झालं, त्यांच्या एक आठवण राहिली त्यांच्या डोक्यात आणि ते विसरले नाहीत त्या गोष्टी. गोशाळेत गेलो, गोशाळेतल्या बऱ्याच गोष्टी, तिथलं वातावरण, गाई काय खातात, बैल कशा असतात, गिरगाई कशा असतात, हे सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर पोस्ट ऑफिसर काय करतात, हे पत्र कुठं पोस्ट करायचं, परत जर दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात पत्र पाठवायचं असेल तर काय प्रोसेस असते, या सगळ्या गोष्टी मुलांनी स्वतः पाहिल्या. त्याचबरोबर अभ्यासाव्यतिरिक्त जे आपले भारतीय सणवार आहेत ते सगळे गुरुकुलमध्ये साजरे केले जातात आणि जे सगळ्या गोष्टी, सगळ्या परंपरा मुलांमध्ये रुजवल्या जातात. अजून काय मग ते भावी जीवनात त्यांना काय उपयोग आहे असे पण काही शिकवलं जातं का त्यांच्यासाठी? त्या गुरुकुलमध्ये बाकीचे जीवन कौशल्य जे आहेत, पाककला शिकवली जाते, त्यानंतर मूर्ती बनवण्याची कला शिकवली जाते, त्याचबरोबर वेगवेगळे असे खेळ घेतले जातात की ज्यातून वनस्पतींचं ज्ञान होईल, वनस्पतींचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा होतो यासाठी मुलं स्वतः बाहेर जातात, वनस्पती घेतात, पानं तोडतात, त्यांचा काय काय उपयोग होईल, त्यांच्यापासून काय काय बनवता येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं रंग खूप सगळ्यांनाच आवडतात, मुलांना पण खूप आवडतात आणि पेंटिंग हा आणि क्ले आर्ट हा एक असा गुरुकुलचा मतलब नित्यक्रमातला खेळ आहे जो मुलांना खूप आवडतो आणि त्यातून मुलं खूप जास्त काही काय शिकतात. तर 1 वर्षातच मुलं बऱ्यापैकी स्वतःच्या हातावर हे ग्रिप बनवायला सुरुवात करतात. त्यानंतर जसं की मी म्हटलं पाककला, तर मुलं छोटी आहेत त्याच्यामुळं जास्त त्यांच्याकडून जास्त मोठे काही पाककला करून घेतली जात नाही, परंतु त्यांच्या कुवतीप्रमाणे छोटे छोटे पाककलेचे जसं की कटिंग करणं किंवा दूध गरम करून पिणं, कोजागिरीला दूध गरम करून पिणं, असे छोटे छोटे घेतले, आत्ता सध्या छोटे घेतले जातात. जसे मुलं मोठे मोठे होतील तसे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना सगळ्या विद्या शिकवल्या जातात. ट्रिप करतात वगैरे, ते म्हणजे अशी बाहेरच्या शाळेत वगैरे असेल ती लिहायला वगैरे लावतातच लहानपणापासून. तुम्ही नाही म्हणता की महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलांच्या ह्या ज्या पेन्सिल ग्रिप्स असतात फाईन मोटर, ते जे डेव्हलप नाही झाले तर अगोदर त्यांना पेन्सिल हातात देऊन लिहायला फोर्सफुली लावणं हे काही उपयोगाचं नसतं आणि ते प्रेशर बनतं, लिहिण्याचं एक प्रेशर बनतं मुलांवरती.
परंतु गुरुकुलमध्ये त्या पेन्सिल ग्रिप त्यांच्या स्ट्रॉंग व्हावे त्याच्यासाठी वेगळे वेगळे बोटांच्या हालचालींचे खेळ घेतले जातात. त्याबरोबर योगामध्ये पण वेगळे वेगळे असे योग घेतले जातात की त्यांचे हे पेन्सिल ग्रिप ज्या आहेत त्या स्ट्रॉंग व्हावे आणि ज्यावेळेस त्या डेव्हलप होतील पूर्ण त्यावेळेस त्यांच्या हातात लिहिण्यासाठी पेन्सिल दिली जाते. गुरुकुलमध्ये सगळ्यात आवडता मुलांचा एक खेळ आहे, त्याच्यामध्ये मुलांना चॉक दिले जातात आणि गुरुकुलची व्यवस्थाच अशी आहे की जिथं मुलं कुठेही लिहू शकतात. मग चॉकनी ते त्यांच्या पद्धतीने जसं जमल तसं हातात धरून त्यांना प्रेशराईज केलं जात नाही, हे अक्षर लिहा, हे लाईन ओढा, काहीच नाही, फक्त दिले जातात. तर बऱ्यापैकी मुलं एक 3 वर्षाचा मुलगा कॉम्प्लेक्स शेप्स वगैरे बनवण्याचा त्याच्या मनाने प्रयत्न करतो. मग त्यांच्यावर भर देऊन त्यांच्याकडून लिहून घेणं त्यापेक्षा त्यांच्यावर भर न देता त्यांना मोकळं सोडणं हे त्यांच्यासाठी जास्त पोषक ठरतं. बरेच प्रत्येक मुलगा आपापलं काम करतो, म्हणजे स्वतःचं पण काही असे कामं करतात. गुरुकुलचे म्हणजे जे अभ्यास करण्याची पद्धती आहे त्याच्यासाठी वेगवेगळे खेळ लागतात, तर ते खेळाची जी साधनं आहेत ती मुलांना स्वतःच घ्यावी लागतात. त्याचबरोबर इथे कपडे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज अशा आहेत जिथे बटन लावणे, हुक्स लावणे, त्याचबरोबर आपल्या शूजची नॉट बांधणे अशा सगळ्या गोष्टी ज्या छोट्या मुलांसाठी आवश्यक आहेत आणि त्यांच्या जीवन कौशल्यात पुन्हा त्या जमा होणार आहेत या सगळ्या शिकवलं जातं. म्हणजे प्रत्येक जण आपला एक स्वतःच्याच आयुष्यात एक अशा पद्धतीनं मग्न झालाय की त्याला ना स्वतःच्या शरीराचं काही लक्ष देतो ना स्वतःच्या राहणीमानाकडे लक्ष देतोय. त्यासाठी आणखी एक महत्त्वाचं गुरुकुलमध्ये जंक फूड आणि हेल्दी फूड या गोष्टीवर खूप जास्त भर दिला जातो. 3 वर्षापासून 8 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांना हे रोज सांगितलं जातं किंवा आठवड्यातून एकदा तरी सांगितलं जातं की हे हेल्दी फूड, हे जंक फूड. गुरुकुलचे नियमच असे की गुरुकुलमध्ये येताना कुठल्याही प्रकारचं जंक फूड आणायचं नाही. घरी असाल तर तुम्ही होईल तेवढं टाळायचं आणि गुरुकुलच्या मुलांमध्ये हे रुजवलं जातं की ह्याने तुम्हाला काय होईल की हे खाल्लं तर तुम्हाला शुगर, हे खाल्लं तर ट्रान्स फॅट जाईल आणि जंक फूडमुळे तुमच्या शरीराची कशी नुकसान होईल. मग ही जी सवय लहानपणापासून मुलांमध्ये रुजवली तर मोठे झाल्यावर ते आपणच आपला कल हेल्दी लाईफकडे ठेवतो. बरोबर. भावी आयुष्यात जे मोठे मोठे प्रश्न आपल्याला पडतात किंवा ज्या मोठे मोठे संकट उभे राहतात त्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांचा एकंदरीत विकास घडवण्याचा प्रयत्न केला जातो. बुद्धिवर्धक खेळ म्हणजे नक्की काय असतं? बुद्धिवर्धक खेळ म्हणजे आपल्या मेंदूचे 2 भाग असतात, एक असतो लेफ्ट ब्रेन आणि एक असतो राईट ब्रेन. तर लेफ्ट ब्रेन हा भाषेसाठी आणि तर्कशक्तीसाठी असतो. तर आपण आपल्या लहानपणापासून जे आपण कृती करतो त्यातून फक्त लेफ्ट ब्रेनच ॲक्टिव्ह होतो आणि राईट ब्रेन हा पूर्णपणे म्यूट असल्यासारखा असतो. मग राईट ब्रेनला ॲक्टिव्ह करणं देखील गरजेचं असतं. राईट ब्रेन हा सर्जनशीलता आणि कल्पकता क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मग दोन्हींचा विकास पूर्ण व्हावा यासाठी जे बुद्धिवर्धक खेळ घेतले जातात ज्यामध्ये दोन्ही हातांचा उपयोग, शरीराच्या पूर्ण अवयवांचा उपयोग, त्यानंतर एका वेळी 2 कामं करणं किंवा त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनी म्हणजे पूर्ण दोन्ही कानांचा दोन्हीकडे, दोन्ही डोळ्यांचा दोन्हीकडे उपयोग आहे. तर ह्याचंच एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं की गुरुकुलमधले जे 4 वर्षाचे मुलं आहेत त्यांना आम्ही कधीही पेन्सिल हातात दिली नाही किंवा 1 2 लिहायला लावलं नाही. ते एकदम साधारण म्हणजे बिना काही फोर्स करता किंवा बिना त्यांना म्हणता की बाबा हे काढ म्हणून ते दोन्ही हाताने एक घर बनवतात, झाड बनवतात दोन्ही हातांचा उपयोग करून. आता सध्या तर सेमच करतात, सेम आकृती बनवतात पण दोन्ही हाताने बनवतात. ज्यांना एकदाही पेन्सिल घेऊन लिहिता लावलं नाही असे विद्यार्थी. क्रमाने शिक्षण समजलं, पण इथे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं राहतं? तर गुरुकुलमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या पारंपरिक पद्धतीने मुलांकडे क्वेश्चन पेपर देऊन त्यांच्याकडनं उत्तरे लिहून घेणं या प्रकारच्या नसतात. गुरुकुलमधले जे अध्यापक आहेत ते मुलांचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यांचे मूल्यमापन करतात की ज्या गोष्टी गुरुकुलमध्ये घेतल्या जातात, बुद्धिवर्धक खेळ म्हणा, शारीरिक खेळ म्हणा, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांचा कितपत विकास झालेला आहे या सगळ्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करून त्या सगळ्या गोष्टी शिक्षक त्याचे मूल्यांकन करतात. त्याचबरोबर परीक्षा ज्या मुलांवर एक प्रेशर असतं परीक्षा म्हटलं की आज पेपर आहे, पेपर लिहायचा आहे, एवढ्या वेळेतच कंप्लीट करायचं आहे, तसं गुरुकुलमध्ये काहीही नाही आहे. गुरुकुलमध्ये मुलांना
परीक्षा एकदम ताणमुक्त पद्धतीने घेतल्या जातात. त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर दिलं जात नाही. रोजच्या दैनंदिन अभ्यासक्रमात ज्याप्रमाणे ज्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीप्रमाणेच एक मूल्यमापन केलं जातं मुलांचं. गुरुकुल स्वतः प्रमाणपत्र देतं या परीक्षांवर आधारित, परंतु मुलांना त्याचा कसलाही सुगावा लागू नये की आपली परीक्षा झाली आणि आपल्याला परीक्षेत बेस्ट हे करायचं असं काही केलं जातं. त्या प्रमाणपत्र असेल बोर्डाचं कोणत्या मिळतं वगैरे काय असं पद्धत आहे? तर गुरुकुल कोणत्याही बोर्डाशी संलग्न नाही आहे, परंतु गुरुकुलचं प्रमाणपत्र आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. परंतु मुलांचा कुठेही विकास खुंटू नये यासाठी NIS मार्फत गुरुकुलमधून प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जातं आणि NIS थ्रू ज्या परीक्षा होतात ते जे प्रमाणपत्र भेटतं ते सर्व मान्य आहे. हे NIOS म्हणजे आहे काय, नक्की काय प्रणाली काय? NIOS म्हणजे ओपन स्कूलिंग जे विद्यार्थी करतात, घरी बसून स्कूलिंग करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हा बोर्ड आहे. या बोर्डाचा सर्व अभ्यासक्रम हा CBSE अभ्यासक्रमाप्रमाणे असतो आणि या बोर्डात 10वी आणि 12वी या सगळ्या इयत्तेमध्ये परीक्षा घेतल्या जातात आणि ह्या परीक्षेनंतर त्यांना जे NISचं प्रमाणपत्र भेटतं ते कुठल्याही शासकीय, निमशासकीय, त्यानंतर खाजगी भारतातल्या सर्व शाळांमध्ये हे सर्व मान्य आहे. पालकांचा खूप एक मोठा गंभीर प्रश्न असा असतो की इथं येणार मुलगा सगळं करणार पण पुढे मुलाची वाटचाल कशी शिक्षणात करणार, मग ते भविष्य पुन्हा ते आमचं तेवढे वर्ष वाया जातील वगैरे किंवा ते हे होतील, तो एक प्रश्न. शिकणारा मुलगा किंवा एखाद्या वेळेस काही अडचणीने गुरुकुल सोडून जाणारा विद्यार्थी या सर्वांचा विचार करूनच गुरुकुलचा सर्व अभ्यासक्रम किंवा नीती असते. इथं एक प्रकारे आपण छाती ठोकून सांगू शकतो की माझा मुलगा पूर्णपणे एक सर्व गुणसंपन्न आणि चांगल्या पद्धतीचा मुलगा आहे, मुलगी आहे. शिक्षण प्रणाली असेल, जे पारंपरिक म्हणजे जुन्या काळाची पद्धत असेल, आधुनिक असेल, दोन्ही कन्सेप्ट असेल, सर्व गुणसंपन्न भेटते. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व प्रश्नांची बऱ्यापैकी माझ्या मते उत्तर भेटलेली आहेत. तरी तुम्ही मुलांचं लवकरात लवकर गुरुकुलमध्ये ॲडमिशन करू शकता, स्वदेशी गुरुकुलम. सर्वांना धन्यवाद, खूप खूप आभार. धन्यवाद मेघाताई, तुम्ही आलात, तुम्ही सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तर